नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आहे माझा मंगळवार उपवास। तर माझ्याकडून शाबू भिजत घालायचं राहूनच गेलं, तर म्हणले आज बटाट्यापासून मस्त असा आपण चिवडा बनवूया उपवासाचा। तर त्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे स्वच्छ साल काढून घेतले, ह्याला पाण्यामध्ये टाकून घेतले। इथे एक ताट आणि हे खिसणी घेतलेलं आहे, हे मोठ्या साईजकडून आपण खिसून घेणार आहे बटाटे। हे बघू शकता मी असं मोठ्या साईजने खिसून घेतलेलं आहे। लहान साईजने खिसल्यामुळे कसं होतं तेलामध्ये लवकर करपतं, असं मोठ्या कोणच खिसून घ्यायचं ह्याला। तर आपण ह्याला स्वच्छपणाने धुवून घेऊ आता। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जेवढा आपण जास्त पाणी घेऊन स्वच्छ धुताना तेवढा आपला खिस पांढरशिपर होतो। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतले, ह्यातलं पूर्ण म्हणजे खराब पाणी असेल ते घाण सगळं निघून गेलेलं आहे, पांढरशिपर पाणी आहे। आता इथे मी एक चाळण घेतले, त्यात हे पाणी सगळं काढून घेते, ओतून घेते खिस सगळा। आता मी पूर्णपणे चाळणीवर ठेवून पाणी नितळून घेतलेलं आहे। आता इथं कॉटनचा एक कपडा घेतलाय, त्याच्यावर आता हे खिस पसरून घेते, असं टाकून घेते, म्हणजे जे काय एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आता आपला खिस पण पूर्णपणे सुकलेला आहे, पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे यातलं। आता कढईमध्ये मी तेल पण गरम होण्यासाठी ठेवले होते। असं टाकून घेते खिस, ह्याला लगेच झाऱ्या नाही लावायचा, ह्याच्या पूर्णपणे बुडबुड बंद झाले का मग आपण ह्याला झाऱ्यानं हलवून घेऊ। आता हे जे बुडबुड आहेत ते कमी झालेले आहेत। आता आपला खीस पण छान असं तळलेला आहे। त्याला साईडला काढून घेऊ। एक दुसरे पण मी टाकलेले आहे तेलामध्ये तळण्यासाठी। इथं आपला सगळा खीस तळून झालेला आहे, हे बघू शकता। तुमच्याकडे टिश्यू पेपर टाकून घेऊ शकता, एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल। इथं काय मी मिरच्या घेतल्यात ते तळून घेते, ह्याला मीठ लावून घेतलेलं आहे आणि असं चिरा मारून घेतल्यात कट करून, म्हणजे मिरच्या आपल्या तेला अंगावर उडत नाही। तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण आवडतं, तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकून घेऊ शकता, काजू बदाम कढीपत्ता पण तुम्ही टाकून घेऊ शकता। तुम्ही खात असेल तर उपासाला, तर आमच्याकडे चालत नाही म्हणून उपासाला कढीपत्ता वगैरे काय टाकत नाही आहे। आता आपली मिरच्या पण छान तळलेल्या आहे, साईडला काढून घेते। इथे मी अर्धी वाटी शेंगाचं बी घेतलं, ते पण तळून घेते।
आपण शेंगाच्या बीमध्ये थोडं मीठ टाकून घेऊ, म्हणजे खाताना सपक लागत नाहीत बी, चव लागतात बी खाताना. आता आपल्या शेंगाचे बी पण छान तळलेले आहेत. असं फुटले का शेंगाचे बी समजत आपल्या शेंगाचे बी छान तळलेले आहेत. हे बघू शकताय. आता ह्याला पण साईडला काढून घेते मी. मिक्सरच्या भांड्यावर मी 1 चमचे साखर घेतले आणि त्यात चवीनुसार मीठ टाकते आणि हे दोन्ही मिक्सरला बारीक करून घेते. तर आता ही वाटलेली पावडर पण टाकून घेते. मला चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घेते. तर हे बघा आपला उपासाचा चिवडा बनवून तयार आहे खाण्यासाठी आणि किती छान दिसतंय बघा. चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे ना. 1 नंबर झाला चिवडा. हे तुम्ही नक्की आहे माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.